नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज बिर्याणी मसाला करून दाखवणार आहे। बिर्याणी मसाला कसा बिर्याणीमध्ये पण टाकता येते आणि आपल्याला नॉर्मल मसाला भातामध्ये टाकता येते, म्हणजे हा दोन्ही याच्यात उपयोगी पडते आणि खूप उपयुक्त मसाला आहे। तर याचे साहित्य बघून घ्या। तर आपण हे धने घेतलेले आहे, या चमच्याने 1.5 चमचा, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच शहाजिरं आणि एक 7-8 मोठी विलायची, अर्ध जायफळ, एक 15 ते 18 विलायच्या आपल्या छोट्या, लवंग घेतलेली आहे एक 1-1.5 चम्मच। त्यानंतर मिरे थोडेच होते म्हणून मिरे पावडर पण घेतलेली आहे, कारण मिरे कमी होते, कमी पडत होते म्हणून त्याच्यामध्ये अर्धे मिरे घेतले आणि मिरे पावडर घेतली आहे। नाहीतर तुम्हाला असं वाटेल की बा मिरे पावडर म्हणजे घ्यावं लागते, असं नाही आहे। मिरे कमी पडले म्हणून मी मिरे पावडर घेतली आहे। तुम्ही मिरे घ्यायचे, 1-2 चम्मच याने मिरे घ्यायचे आणि 1-1.5 चम्मच सोप घेतलेली आहे आणि हे तेजपान घेतलेले आहे 1-5-7 आणि हे कलमी घेतलेली आहे 1-1.5 चम्मच आणि थोडंसं आपलं जायपत्री घेतली आहे, हे जायफळ घेतलेलं आहे, जिरंही आहे आणि शहाजिरं पण आहे आणि हलकंसं मेथी, वाळलेली मेथी आहे आणि या बेडगी मिरची आहे कलर यासाठी आणि वरून तर टाकतात ते वाटल्यानंतर तर हे तेजपत्ता घेतला आहे कापून आपण। तर आता याला हलकंसं भाजून घेऊया। तर गॅस पेटवूया आता। खूप असं भाजायचं नाही आहे, नुसतं हलकंसं भाजायचं आहे। आणि हे जाडपत्री आहे, हे थोडंसं भाजणं झालं की मग हे थोडं लवंग वगैरे हे थोडंसं आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे। सांगावशी वाटते की कोणताही मसाला करताना प्रत्येकजण मसाल्यामध्ये मीठ टाकताना दाखवत नाही, पण हलकंसं थोडंसं मीठ टाकावं। मीठ हे आपलं प्रिझर्वेटिव्हचं कार्य करते आणि मसाल्याला कधी असं ओला हात वगैरे लावू नये। मसाल्याला ओला हात लावला की मसाला खराब होतो, म्हणून केव्हाही एक सुका चमचा ठेवावा आणि सुक्या हातानेच मसाला काढावा, म्हणजे मसाला टिकतोच। आणि एवढा मसाला केला तर आपल्या दैनंदिन म्हणजे वापरामध्ये मसाला आपल्याला लवकरच खतम होऊन जातो, तो काही विषय नाही आहे। पण आता कोणाला जर 5-6 महिन्याचा मसाला करायचा असतो, हे करायचं असतो, हे जास्तीत जास्त झाला तर हा एखादा 1-2 महिने वगैरे टिकन, 2-3 महिने आपल्याला संपून जातो, कारण आपण पदार्थच बरेच करत राहतो, मसाला भात हिवाळ्याचा वगैरे। तर आता हे टाकूया बाकीचं, इलायची, लवंग आणि तेजपत्ता। आता याला भाजून घेऊया आपण। आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, पण आता कसं आहे मिक्सर हळदीमुळे कसं पिवळं होऊन जाते आणि खराब होते, मग वाटल्यानंतर आपण थोडीशी हळद टाकून द्यायची आणि गॅस बंद केल्यानंतर कढईमध्ये थोडीशी हळद आपली हे करायची, म्हणजे मग काही चान्सेस राहत नाही मसाला खराब होण्याची। काही पण जे खराब होत असेल ते ओलसर हात लागल्यामुळेच खराब होते, म्हणून त्याची काळजी घ्यावी। आता हे झालेलं आहे, वाटून घेऊया। तर हा आपला मसाला तयार झालेला आहे। याच्यामध्ये मग शेवटी थोडीशी हळद टाकलेली आहे मी, आणि हे आपलं तेजपान बारीक करून टाकलेलं आहे, हलकंसं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि सुगंध खूप छान सुटलेला आहे। आणि असाच मसाला करून बघा, खूप इझी आहे मसाला हा करणं। तर आपला हा मसाला तयार झालेला आहे।
तुम्हाला थोडी जरी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायच्या असल्या तर तशा कमेंट्स करा. धन्यवाद.